आणि संजय राऊत शरद पवारांच्या भेटीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। मुंबईसह इतर महानगरपालिका निवडणुका सोबत लढण्यासंदर्भात संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। मुंबई, नाशिक, ठाणे या मुख्यत्वे 3 महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ठाकरे बंधू लढू शकतात अशी माहिती आहे। इतर महापालिकांसंदर्भात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट झाली आणि या भेटीदरम्यान महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंसोबत लढण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे। शरद पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे लक्ष असेल। काँग्रेसच्या हाकेला प्रतिसाद देतात की ठाकरे बंधूंसोबत जाऊन निवडणुकांना सामोरे जातात याकडे लक्ष असेल। आणि याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शरद पवार यांची ही भेट होतीये। काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती। आमची नैसर्गिक आघाडी आहे, त्यामुळे आपण आमच्यासोबत यावं असं आवाहन त्यांना करण्यात आलं होतं। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। वेदांत, कशा प्रकारे वाटाघाटी सुरू आहेत, काय झालं या भेटीमध्ये? ज्या प्रकारे आपण काल सुद्धा बघितलं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली आणि त्यामध्ये मुंबई महापालिकेमध्ये तरी ठाकरे बंधूंसोबत आपण जाऊया अशा प्रकारचा सूर काही पदाधिकाऱ्यांचा आणि स्थानिक नेत्यांचा होता। आणि म्हणजे शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मुंबईसह नाशिक, ठाणे या महापालिकांमध्ये सोबत घेण्यासाठी सकारात्मक आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं पुढे कसं जायचं यावर संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचं कळतंय। हे 3 महापालिकाशिवाय राज्यातील इतर ज्या महापालिका जिथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे बंधू हे एकत्र येऊन निवडणुका लढवतील त्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। मात्र नेमकं पुढे जागा वाटप कसं होणार, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुद्धा काही जागा या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सोडाव्या लागणार आहेत आणि कुठे कुठे नेमकी युती ही अधिकृतरित्या जाहीर करणार याबाबत अद्याप स्पष्टता जरी नाही आली तरी एक प्राथमिक चर्चा या 2 नेत्यांमध्ये झाल्याचं कळतंय। वेदांत, या सगळ्या चर्चांमध्ये आता काँग्रेसनं काहीशी माघार घेतली, कारण का काँग्रेसकडून शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी किंवा त्यांना सोबत येण्यासाठी काही प्रयत्न होताना तेवढे दिसत नाहीये। प्रज्ञा, आपण हे बघितलं पाहिजे की मुंबई महापालिका सोडून इतर स्थानिक ठिकाणी काँग्रेसचे नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत किंवा मग महाविकास आघाडीतील इतर जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत बैठका करताना आपल्याला पाहायला मिळतात। मग ठाणे महापालिका असेल, कोल्हापूर महापालिका असेल, या महापालिकांमध्ये महाविकास आघाडी प्लस मनसे अशा प्रकारचं एक समीकरण आपल्याला एकत्रितरित्या पाहायला मिळू शकतं। आणि त्यामुळे कुठे कुठे शक्य आहे तिथे महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा प्रयत्न हा ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे। मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे आणि त्यामुळेच काँग्रेसला बाजूला ठेवून एकत्र येण्याचा विचार या ठिकाणी या पक्षांचा दिसतोय। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।